आज तुझा बर्थडे आहे ना बाबू? हॅपी बर्थडे. स्कूल मध्ये चालला चॉकलेट घेऊन ना आता. सगळ्यांना दे, टीचरला पण दे हा बाबा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे माझ्या राजवीरचा वाढदिवस. तर मी सकाळी तो स्कूलला गेला, आता झालेली आहे दुपार. आणि घरातलं थोडंसं सामान वगैरे नाही का काढलं होतं आवरायला. सोफा वगैरे होता तो बाहेर टाकून दिलेला आहे. आणि जो नवीन सोफा होता त्याच्यामुळे जी जागा अडत होती तो व्यवस्थित सेट करून ठेवलेला आहे. आणि असं गोंधळ होता, खूप पटापट आवरायचं होतं म्हणून माझ्याकडनं काय तो ब्लॉग झालेला नाहीये. आणि आता भाज्या घेऊन आलेली आहे, भाजीला पण वगैरे जायचं होतं. तर आता मी हे जे इथं घेतलेले आहे फ्लावर, इथे कोथिंबीर आहे, इथे पुदिना आहे, श्रावणी घेवडा आहे, शिमला मिरची आहे, टॅमॅटो आहे, वाटाणा जो आहे तो मी बॉईल करायला ठेवलाय, बटाटे पण कुकरला लावून आता. आणि पनीर वगैरे ते फ्रीज मध्ये ठेवलेले आहे. तर आता मला तुम्ही गेस करा व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच की मी काय बनवणार आहे ते. आणि स्टार्टिंग बघूनच मला फटाफट फटाफट कमेंट टाका तुम्ही. तर आता मी भाजी ही निवडून घेते सगळी. आणि माऊच्या पप्पांचे एक फ्रेंड आहेत, त्यांच्याकडनं खरं तर आम्ही नाही का हे करून घेणार आहे, नाही का ते आचारीच आहेत थोडक्यात. तर त्यांच्याकडनं बनवून घेणार आहे. फक्त मी हे सगळं हे करून ठेवते. ते खूप छान स्वयंपाक करतात. आणि तर आज वेळ पण नव्हता, मी पण बाहेर गेले होते, बाहेरच्या कामामध्ये मला तिथं वेळ पण गेला होता, घरातलं साफ करून अर्ध. आणि मग माऊच्या पप्पांनी थोडंसं कावरलं आणि मग मी बाहेर गेली. तिथनं येता येताच भाजी घेऊन आले. असा काही दिवस होता आजचा. आहे वाढदिवस माझ्या बाळाचा. पण आज ना मला थोडा वेळ घरातल्यापेक्षा थोडा जास्ती माझा वेळ बाहेर गेला. तर चला, आता काही नाही, झालंय सगळं. आणि आता भाजी वगैरे मी घेऊन आलेली आहे, कुकरला पण लावले मी, तर ते तुम्हाला सांगितलंच आहे. आता हे सगळं मी फटाफट फटाफट निवडून घेते, व्यवस्थित कट करून घेते. आणि मग मी एंडला तुम्हाला दाखवते मी काय काय केलंय. माझा बर्थडे हा साठी. हॅलो. असं वाटतं ब्लॉग मधील ठिकाण. तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे. राजवीरने आमच्या तुम्हाला सांगितलंच बाहेर डेकोरेशन करतात त्याच्या बर्थडेचं, तो खूप एक्साइटेड आहे. आणि हे दादा आहेत, तर ह्यांच्याकडनं आम्ही फर्स्ट टाइम घरी बनवून घेतोय. छान बनवतात ते. एक मिनिट हा, हे अशी तयारी काही चालू आहे. आचारीच आहेत ना तुम्ही दादा? एक छोटी प्लेट घे. तर डेकोरेशन झालेलं आहे. बर्थडेच्या वेळेसच आम्ही तुम्हाला डेकोरेशन दाखवणार आहोत. फायनल डेकोरेशन झाले. अय बर्थडे बॉय, काय भाऊ. तर राईस बिर्याणीचा इथं भाजी आहे. फक्त आता ही भाजी वाटायची आहे मिक्सरला. इथं तयारी झाली फोडणीची. ही जो स्वयंपाक केला होता ना दादा, जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही खरंच खूप छान स्वयंपाक केला. आणि त्या दादांनी आहे ना 1 तासाभरामध्येच कटिंग त्यांनीच केली, सगळं त्यांनीच केलं. खूप छान बनवलं त्यांनी स्वयंपाक. सगळ्यांनी नाव काढलं, सगळ्यांना खूप आवडलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या दादांनी डेकोरेशन केलं, शिवा दादा, तर दृष्टीचा जो बर्थडेचा ब्लॉग आहे 2 नंबरला आहे. म्हणजे मी ज्या वेळेस ब्लॉगिंग चालू केली ना त्यामध्ये दुसराच ब्लॉग आहे. तर त्याच्यामध्ये दृष्टीच्या वाढदिवसाला त्यांनी डेकोरेशन केलं होतं, तेच दादा आहेत. त्यांनी पण डेकोरेशन खरंच यावेळेस पण छान केलं होतं, सगळ्यांना आवडलं. तुम्हाला दोघांना पण मनापासून खूप खूप धन्यवाद. माझं सगळं पसारा वगैरे आवरून झालाय, किचन वगैरे पाणी नाहीये, भांडे पण घासून झालेले, थोड्याशाच पाण्यामध्ये सगळं आवरून घेतलेले. थोडेसेच भांडे आहेत हे चहाचे वगैरे. असं काही क्लीन करून घेतलाय मी किचन. हे जेवणाचं पातेले आहेत, सगळं आवरलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता, सगळं आवरून झालेलं. हा कचरा फेकायचा आता. आणि आता फरशी पुसून नाही घेणार, कारण की पाण्याची खूप प्रॉब्लेम होते. आणि असं काही स्वच्छ घर करून झालेलं आहे माझं. असं मी आज आवरून झालेलं आहे आता. आणि हे अशी साडी वगैरे घातली आहे मी. किचनवरती भांडे घासून ठेवलेले, ते मगाशी दाखवलेलेच आहे.
बिर्याणीला दम दिलेला आहे, व्हेज बिर्याणीला. इथं भाजी पण झालेली आहे, 2 मिनिटांनी दाखवत्या. छान भाजी बनवली त्यांनी, खरंच मस्त भाजी बनवलेली आहे. इथं भाजी आहे. हे ना बंद आहे, आता ते ओपन केलं ना तर दाखवतेच. तर चला, आता मी बाहेर मुलं आलेले आहेत छोटे छोटे, त्यांना दाखवते तुम्हाला. आता बर्थडेची तयारी करायची आहे. आणि ही माझी चुटुकली, हिने व्हिडिओ तुम्ही पाहिलेच होते ना डान्सचे, है ना मग? कसं आहे आमचा ब्लॉग, बघायला आवडतो का तुम्हाला? काही चुटुकली आवडती का तुम्हाला ते पण सांगा मला कमेंट्स मध्ये, है ना? दृष्टी इथं आवडतीये. मेकअप चाललाय लाईट लाईट, हे बघतात ते त्यांच्याकडं. आता हे मुलं दाखवते तुम्हाला कसं आहे डेकोरेशन. राजवीर माझा किती वर्षाचा झालाय? 10 वर्षाचा झालाय, है ना राजवीर? गट्टू आहे तो, गट्टू. हे गट्टूचे सगळे फ्रेंड्स आहेत. हाय, कुठं चालली तू? हे माझी लाडूबाई दुसरी. कसं वाटतंय डेकोरेशन? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हे छोट्या मुलांना वेफर्स आणलेले आहेत, तर आता मी हे डिश मध्ये काढतेय. इथं मुलांसाठी वेफर्स काढत होते, कारण काय होतं, बर्थडे झाला ना की मग खूप घाई होती पोरांना, आणि मग म्हटलं तयारी आधीच करून ठेवावी. आणि त्याचे खूप सारे फ्रेंड्स होते, तर मी फटाफट ते डिश बनवून घेतले होते मुलांना देण्यासाठी. आणि जास्त काही नाही, मी असं हे केलं, फक्त वेफर्स. अंधार पडलाय, देवाची थांब एक त्यांचा पप्पाच्या फोन मध्ये पप्पाच्या गळ्यात छान अशाच घेऊन. थँक्यू बोल की. थँक्यू. त्यांनी त्याच्यासाठी खटाखट कोण बसलंय इथं? पकडा बस, फक्त धरू ना, चालू ऑन आहे ना? ऑन आहे. खूपच राहायला लागणार आहे. इथे बघा, हे अहो त्यांच्या इथं लॉक आहे ना, लॉक सगळ्यांना घेतलंय. ओ त्याला केक काढा ना. नाही ठीक आहे ना, तुम्ही पण त्याला घेऊन जातो तू जातो जा, चालू आहे. स्टॉप. त्याला ब्लूटूथ जॉईन करून देऊ का तुला स्टिकला? इथून काढायचं का? हा, इथं ये भैया, इथं या, पुढं या. येत आहे तिथून पण व्यवस्थित. अगं उलट इकडून अख्खी फ्रेम येते, बरं ठीक आहे. पुढे आल्यावरती नाही येणार. आला का फक्त माझा? अरे आतमध्ये जातो, आपण जाऊच
2 मिनिटं कशाला? अजून कोण आहे? आतमध्ये जातो. काय तुम्ही जाणार ना? आतमध्ये जागा आहे. काय चला ना आपल्या दोघांचा व्हिडिओ काढा ना त्याचा. मुझको बना ले तेरी बात आदिल रात रात तू पंच मेरा कातला DJ Pop. मैं सब कुछ दे दूं तुझे जो तेरी बाइली करने वाला मैं सब कुछ दे दूं तुझे जो तेरी बाइली करने वाला मुझको बना ले तेरी बात आदिल रात रात तू पंच मेरा कातला हाय मुझको बना ले तेरी बात आदिल रात रात तू पंच मेरा कातला मेरा कातला DJ Pop. आसानी से ना मैं फंसाऊंगी थोड़ा सा पहले मैं शर्माऊंगी जब तक ना बोलोगे तो क्या रे बोल तुझको मैं थोड़ा सा तड़पाऊंगी मेरी बिजली मेरी पैंचनी इससे पागल न कर दे तुला मेरी बिजली मेरी पैंचनी कैसे पागल न कर दे तुला मुझको बना ले तेरी कार खादिन रात रात तू पंच मेरा कातला मुझको बना ले तेरी कार खादिन रात रात तू पंच मेरा कातला मेरा कातला मेरा कातला तू पंच मेरा कातला DJ पोरांनो कशी झाली भाजी छान झाली ना बिर्याणी पण आहे काय खरं सांगते मी तर रात्री खूप दमलो होतो आणि नेक्स्ट डे सकाळी 10:15 झाले होते आणि घरातला पसारा वगैरे माझा सगळा आवरून झालेला होता आणि झाडू फरशी पण करून घेतली होती मी. सकाळी 10:30लाच माझं सगळं काम टू झेड झालं होतं. फक्त किचन वट्ट्यावरती किचन पुसून पसारा ठेवलेला होता मी. किचन वट्टा पण स्वच्छ केलेला होता, गॅस वगैरे, आणि हे असं काय माझं सगळं काम झालं होतं. आणि किचनमध्ये काय झालं, जे भांडे होते का रात्रीचे छोटे छोटे वगैरे सगळे घासून ठेवले होते. आणि जे पातेली होती ना मोठी, ती पातेली मी भिजत ठेवलेले होते इथं बेसिनमध्ये आणि ती सगळी भांडे घासून घेतले होते. आणि मग हे संध्याकाळी मी उठल्यावर घासले. पाणी नसल्यामुळं प्रॉब्लेम झाला होता बड्डेच्या दिवशी, म्हणून भांडे राहिले होते. आणि हे डेकोरेशन तसंच्या तसंच, फक्त वरचे जे भिंतीला वॉलला होते ना फुगे ते तसेच होते. आणि जी रिंग होती ना ती आम्ही काढून टाकली, जागा पुरत नव्हती. हाय, गुड मॉर्निंग. आवरून झालं आमचं, बर्थडे झाला आणि नंतर कसं झालं, खूप गरम पण होत होतं आणि गरमी काहीच सुधरत नव्हतं. आणि पाहुणे पण होते सगळे आणि जेवण वाढण्यात वेळ गेला. तर इतकी गडबड होती बर्थडे वगैरे घरातल्या घरात असला तर. आणि खूप छान झाला वाढदिवस माझ्या राजवीरचा. राजवीर इथं आहे, ये राजवीर इथं. दुसरा दिवस झालाय. 10, 10:30 जे लोक सकाळी स्कूलला गेलते आता आलेत. माझं काम सकाळीच आवरून झालं आणि हा आल्याबरोबर फ्रेश होऊन मस्त व्हिडिओ बनवते. आता काय करणार आहे, जे ह्याला गिफ्ट आलेत ना त्याची खूप इच्छा आहे. हा मम्मा तू ब्लॉग काढ ना, मी हे गिफ्ट ओपन करतो.
म्हणून ह्यानी आहे ना खास करून ते गिफ्ट तसेच्या तसे ठेवले. आणि स्कूल मधनं आता आल्यावरती मला बोलतोय, मम्मा आता तू ब्लॉग कर, माझे गिफ्ट दाखव सगळ्यांना. तर चला दाखवायचे बाबू तुमच्यासाठी स्पेशली. मम्माने माझा ब्लॉग काढावा गिफ्टचा म्हणून त्यांनी ओपन केले सुद्धा नाही, एकही ओपन नाही केलं. इतके गोडबाळे. तर चला मी तुम्हाला त्याला गिफ्ट आलेत ना ते दाखवते. आता माझ्या राजवीरने सगळे गिफ्ट तसेच ठेवलेले आहेत. आता तो दाखवतोय तुम्हाला. त्याच्या फ्रेंड्सनी दिले आणि त्याच्या पप्पांनी आहे ना, ते तर तुम्ही पाहिलंच असेल, तो आता 10 वर्षाचा झालाय. आणि 10 वर्षाचा झाल्यामुळं त्याला त्याच्या पप्पांनी काय केलं, 10 गिफ्ट दिले ते. तर पप्पांचे जे गिफ्ट आहेत तो नंतर दाखवल ते, आणि जे त्याचे फ्रेंड्सचे आहेत तो ते दाखवल. दाखव बाबू. 1 2 3 4 5 6 7 खूप एक्साइटेड असतात खरंच गिफ्टला. चॉकलेट्स माझ्या फ्रेंडने दिले आज. हे पण माझ्या फ्रेंडने दिले. हे माझ्या बेस्ट फ्रेंडचे आहे. हे बेस्ट फ्रेंडचं आहे का? काय नाव आहे ह्याच्यावर? माय डिअर फ्रेंड विश यू अ हॅपी बर्थडे फ्रॉम मानू. हे त्याच्या फ्रेंडनी दिलेलं आहे. छान दिलं. त्याच इतकं आहे. आणि छोटे छोटे मुलं एकमेकांना आता देतात ना, तर खरं इतकं त्यांचं प्रेम असं राहावं. त्याच्या भावाने खरं तर आहे ना, गिफ्ट द्यावं म्हणून कोणीच वाढदिवस साजरा नाही करत. पण काय होतं माहिती का, आपण देतो म्हणून दुसरे आपल्याला देतात, ते रिटर्न मध्ये दिल्यासारखं होतं. त्यामुळं त्यांचा बर्थडे असतो पण गिफ्ट येतात आपण नाही म्हणलं तरी. तर तुम्ही असं काही विचार करू नका की गिफ्ट साठी वाढदिवस करतो. आणि लहान मुलं आहेत तर लहान मुलांना असं वाटतं, खास करून त्याच्या पप्पांनीच त्याला आहे ना 10 गिफ्ट घेतलेले आहेत. आणि त्याच्या फ्रेंड्स लोकांनी पण खूप आवडीने आणलेले आहेत. हे त्यांचं प्रेम आहे, प्रेम. हे माझ्या स्कूल फ्रेंडनी दिलंय तनिष. हे माझ्या पप्पांच्या फ्रेंडनी दिलं. पप्पांचे फ्रेंड म्हणजे तुझे काका. हा काकांनी दिलं. फ्रेंड. हे माझ्या इतर दादानी दिलंय. व्हिडिओ कॉल खोलताना का तिथं खोलताना. थँक्यू इतर दादांची स्वीटी. पप्पांचे फ्रेंड्स योगेश काका थँक्यू आणि बाबू काका थँक्यू. प्रियंका मामी भैया मामा. फटाफट खोल बाबू. खोल गेला. थँक्यू नानू. हे माझे चॉकलेट बाकी फ्रेंड्सनी दिले. थँक्यू बोल ना त्यांना. थँक्यू. हर्षू. माझ्या हर्षूने दिलंय तो. 2 वर्ष आहेत का ते? हा. अच्छा. हे मोठ्या हर्षूने दिले. थँक्यू. आता राजवीरच्या फ्रेंड्सचे जे गिफ्ट होते ते झालेले आहेत. आणि आता त्याला त्याच्या पप्पांनी जे दिले, त्याचे पप्पा नाहीये, त्याचे पप्पा कामाला गेले. तर तू सांग आता यामध्ये मला काय हवंय ना, गेस करून सांगा रे ह्यामध्ये काय असू शकतं. हा सांगणार सांग. जे गिफ्ट आहे हे माझ्या मम्मी पप्पांनी दिलेलं होतं त्याला. चल ठीक आहे जाऊ दे. तर Guess फुटबॉल वगैरे होता, नको, फुटबॉलचा जो त्याला बॉल आहे तो होता. चल, start. मग पाणी आणलं मग पहिलं तर इथे ग्लास आहे मग यामध्ये फुटबॉल. थँक्यू पप्पा. कसा वाटला बॉल? आवडला? आवडला. छान फुटबॉल.
किल्ल्याच आहे कैच्या नाही फुल शिकायला तू Happy? Happy. Dude. Dude. आवडलं तुला खरं आवडलं Ah. Thank you. Papa. थँक्यू पप्पा Wow. एवढं मोठं काय सांगणार गिफ्ट सांगायचं असतं का खोलायच्या आधी मोठे लय मोठे त्याच्यावरती नाव काय ए वर वरती तिथं तिथं पेपरवर असं असं मॉम पप्पांचे गिफ्ट वेगळे आणि मम्मीचे गिफ्ट वेगळे थँक्यू मा केवढं मोठं आहे थँक्यू काय ते बघू चेस त्याला ना खूप आवड होती ह्याची चेसची आणि त्यांनी सांगितलं पण होतं खूप दिवसांपूर्वी मग मी ठेवलं डोक्यात मी खूप छान असते खेळायला चला काहीतरी ह्यातनं त्याला अजून बुद्धीवर छान आहे हे खेळायला मला अजून हे जमत नाही खूप प्रयत्न केला पण तरी माझ्या डोक्याच्या बाहेरच झालेलं आहे हे त्याला कळतंय ना तो शिकवेल मला आहे ना बाबू हॅपी बर्थडे बिझनेस वाव थँक्यू मम्मा आवडलं आवडलं खरं खरं ह्याला बिझनेस गेम बोलतात तर हे बिझनेस गेम पण त्याने सांगितलं होतं त्याला येतं हे म्हणून आता तो खेळत तेव्हा मी बघ काय आहे. मला पण माहिती नाही बिझनेस गेम थँक्यू मम्मा सगळ्यांनी मला गिफ्ट दिलं थँक्यू तिथे पण सगळ्यांना बोलतो पप्पानी मम्मीनी सगळ्यांनी गिफ्ट दिलं फ्रेंड्सनी दिलं तुझ्या पप्पांच्या फ्रेंड्सनी दिलं पुन्हा बोल थँक्यू थँक्यू आणि मी काय म्हणत होते अजून एक गिफ्ट राहिलंय तुझं कोणाकडनं तरी यायचं कोणाकडनं तर मॅडम गिफ्ट द्या पोराचं दीदीचं गिफ्ट राहिलं ती त्याच्या दीदीचं बघा कॅच होईल होतं का होत नाही का तरी नव्हतं काय गिफ्ट दिलंय गिफ्ट त्याला असं सेंट चॉकलेट त्याला चॉकलेटचं परफ्यूम आणि सेंट आता त्याला चॉकलेटचं खूप आवडतं म्हणून तिने त्याला एका छोटीशी बॉटल आहे ना चॉकलेटची अत्तरची दिलेली आहे डार्क अत्तर आहे चॉकलेटचा छान आहे थँक्यू थँक्यू माय डिअर फ्रेंड्स काका मम्मी दीदी पप्पा थँक्यू खुश आहे तू हा हॅपी आहे हॅपी ओके हे पप्पांनी गिफ्ट दिलंय ना हो मस्त आहे रे अरे 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 हे कुठं चाललंय बघा पप्पांनी गिफ्ट दिलं मला त्याची चार्जिंग खतम आहे चार्जर लावायला हाय तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि राजवीरने आमच्या झोप काढली का नाही ना मीच झोपलेली आणि हा खेळायला गेला
खेळून आला, बर्थडे झाला, खूप छान झाला. सगळेजण आले. जे पण सगळे आले त्यांना मनापासून खूप सारा धन्यवाद. आमची फॅमिलीच होती, घरातलेच होते, त्याचे फ्रेंड्स होते, मित्रांना पण त्याच्या मित्रांना पण थँक्यू. सगळ्या ह्याच्या पप्पांच्या मित्रांना थँक्यू. अजून मजा आली बर्थडे थँक्यू. कुणाला? तुला आणि पप्पांना फ्रेंड्स. ओके ओके. आणि ना तर हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करणार आहोत. एंड करायला माझा बर्थडे बॉय आहे ना, बर्थडे बॉय एंड करायला आलेला आहे ना बाबा ब्लॉग. कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटतो ब्लॉग. कमेंट्स मध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला त्याच्या बर्थडेचा. आणि अजून काय बोलायचंय? लाईक करा, शेअर करा, हो. सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल आमच्या बाबूच्या वाढदिवसाचा ह्या, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.